आज परभणीमध्ये मनोज रांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढली जाणार आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी रॅली काढली जाणार आहे। तर शांतता रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जरांगेंची सभा होणार आहे। आणि असाच ही जी दृश्य आपण बघू शकतोय परभणीमधली, या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे जरांगे पाटलांच्या या संवाद रॅलीची, तर त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी खालेद नाज यांनी। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश पारित करावा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाजाचे आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे। काल त्यांचा मराठवाड्यातील हिंगोली येथून ह्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। हिंगोली येथे झालेल्या शांतता रॅलीत आणि त्यानंतर झालेल्या सभेत मराठा समाजाने विक्रमी गर्दी केली होती। त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील हे 10 वाजता परभणीत दाखल होणार आहे आणि यासाठी परभणीत मराठा समाजाच्या वतीने दैयत तयारी करण्यात आलेली आहे। मी सध्या आहे परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात। याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील दाखल होणार आहे। त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील ही सर्व महापुरुषांना अभिवादन करून त्यांना पुष्पहार अर्पण करणार आहे। या सभेत मनोज जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात, कारण सरकारला त्यांनी 13 जुलैची मुदत दिलेली आहे। 13 जुलै पूर्वी सरकारने सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश पारित करावा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही मागणी त्यांनी केलेली होती। आता त्यांच्या मागणीकडे सरकार किती गांभीर्याने पाहतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे, कारण हिंगोली येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केलेली होती आणि आज ते परभणीत दाखल होणार आहे। परभणीच्या सभेत ते काय बोलणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। लोकशाही मराठीसाठी खालेद नाज, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।